गुड मॉर्निंग फ्रेंड्स. IGR महाराष्ट्र भरती 2025मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो. शिपाई पदासाठी एकूण जागा होत्या 285. तर गाईडलाईन्स आलेले ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर काय शिफ्ट वाईज कोणत्या टायमिंगनुसार होणार आहे, तर सर्व डिटेल्स आलेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघूया. बघा मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प ऑफिस इन इन्स्पेक्टर जनरल रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प महाराष्ट्र स्टेट. तर पिऊन पदासाठी ग्रुप डी साठी सरसच्या भरती मित्रांनो. तर बघा मित्रांनो, डेट ऑफ एक्झाम 1, 2, 3 आणि 7 आणि 8 जुलैला तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. तर बघा शिफ्ट वाईज तुम्हाला टायमिंग दिलेले शेड्यूल ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन. बघा शिफ्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर बघा रिपोर्ट टाईम काय असणार आहे, 7:30ला तुम्हाला हजर व्हायचं आहे. गेट क्लोज होईल बघा 8:45ला. एक्झाम स्टार्ट होईल तुमची 9 वाजता. सेकंड शिफ्ट कधी बघा 11:30 तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, रिपोर्टिंग टाईम. गेट क्लोज होईल 12:45ला. 1 वाजता तुमचा पेपर स्टार्ट होणार आहे सेकंड शिफ्टला. आणि थर्ड शिफ्टला बघा 3:30ला तुम्हाला 3:30 तुम्हाला रिपोर्टिंग टाईम आहे बघा. आणि गेट बंद होईल बघा 4:45 आणि पेपर चालू होईल 5 वाजता. तर अशा प्रकारे हे शिफ्ट वाईज शेड्यूल दिलेले मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बायोमॅट्रिक्स तुमचं ऑल कॅन्डिडेट बायोमेट्रिक्स होईल मित्रांनो. तुमचं फोटोग्राफ कॅप्चर केलं जाईल. CCTV कॅमेरा पण असणार आहे तिथं. तर बघा हे गाईडलाईन्स आलेले मित्रांनो, तुम्ही बघू शकता. टाइम अँड ॲक्टिव्हिटी शेड्यूल. तुम्हाला काय काय करायचं आहे, म्हणजे एंट्री केल्याने जर काय काय प्रोसेस असणार आहे सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो. लॉग इन कधी करायचं काय नाही, 9च्या अगोदर तुम्हाला 9 वाजता करेक्ट लॉग इन करायचं आहे टाइम स्टार्ट झाल्यावर. बघा सर्व स्ट्रक्चर दिलेले मित्रांनो, ॲक्टिव्हिटी काय काय असणार आहे. हे बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्ट म्हणजे तुमचं एक्झाम स्टार्ट होण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय करायचं. कॅन्डिडेट बायोग्राफी वगैरे होणार, तुमची सगळं प्रोसेस होणार मित्रांनो. थंबनेल वगैरे सगळं होणार चेक. तुमचे सिग्नेचर वगैरे सगळं होईल. नंतर तुम्हाला 9 वाजता ज्यावेळेस पेपर स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला लॉग इन करायचं आहे. बघा अशा प्रकारे दिलेले मित्रांनो शेड्यूल. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.